पुण्यात पाण्यासाठी शिवसेना उभाटाने आक्रमक आंदोलन केलं। शिवसैनिकांचा हंडा मोर्चा भवानी पेठेतल्या पालिकेच्या कार्यालयात धडकला आणि हा मोर्चा जो आहे तो चर्चेचं कारण का ठरलाय पाहूयात। हा हंडा मोर्चा आहे पुण्यातला। या मोर्चातले हंडेही या आंदोलकांचे आणि हंड्यामुळे फुटणारी डोकीही त्यांचीच। झालं असं की पाण्याच्या प्रश्नावरून पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चांगलाच आक्रमक झाला। डोक्यावर हंडे घेऊन पुण्यातील महिला शिवसैनिकांनी आंदोलन केलं। भवानी पेठेतल्या पालिकेच्या कार्यालयात आंदोलक धडकले, तेही हंडे घेऊन। इतकंच नाही तर या आंदोलकांनी हंडे फेकून मारले। अहो, फेकलेले हंडे त्यांच्यातल्याच काही आंदोलकांच्या डोक्यात पडल्याचंही पाहायला मिळालं। जाब विचारायला गेलेले आंदोलक थेट आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले। कार्यालयाचं गेट बंद असल्याचं पाहून आंदोलकांनी पुन्हा हंडे भिरकावले। बंद केलेला गेट उघडून आंदोलक आत घुसले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। या आक्रमक शिवसैनिकांनी कार्यालयातही तुफान राडा केला। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळही घातला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।